नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्याच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची उत्कंठा आहेच। कधी एकदाचा 1500 रुपयांचा लाभ आमच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय याचीच आतुरता सगळ्यांना लागलेली आहे। या संदर्भात देखील अपडेट देणार आहोत आणि काल दिवसभरामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई हायकोर्टने आत्मनिरीक्षण केलेलं आहे की जी लाडकी बहीण योजना आहे तर इतर योजनांवरती बोजा आणण्याचं काम करत आहे, त्यामुळे ही योजना बंद करा अशा प्रकारची बातमी अनेक मोठे न्यूज चॅनल आहेत तर त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। नक्की काय अपडेट आहे, खरोखरच योजना बंद होणार का, तर या संदर्भात माहिती आपण देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिका जी आहे तर यांच्या अंतर्गत एक शिक्षिका आहे तर तिचं निवृत्ती वेतन मिळणार होतं आणि तिला जे मिळणारं निवृत्ती वेतन आहे ते 7व्या वेतन आयोगानुसार मिळावं अशा प्रकारची तिने मागणी केली होती। परंतु लक्षात घ्या की मागणी केल्यानंतर महापालिकेनं सांगितलं की आमच्याकडे हा जो लाभ आहे तो देण्यासाठी पैसे नाही आहेत, निधी नाही आहेत आणि त्यानंतर ही जी संबंधित शिक्षिका आहे तर तिने मुंबई हायकोर्ट आहे तर याकडे धाव घेतलेली आहे। तर हायकोर्टमध्ये त्यांनी आपली बाजू मांडली। तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की निवृत्ती वेतन द्यायला पालिकेकडे पैसे नाही आहेत, मग लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी 40,000 कोटी इतका निधी खर्च केला जातो। मग अशा प्रकारे त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि अशावेळी मुंबई हायकोर्ट आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं की लाडकी बहीण योजना यासारख्या मोठ्या प्रमाणावरती निधी लागतो, तर त्यामुळे इतर जे आहेत तर इतर विभाग असतील किंवा इतर योजना असतील त्यांच्यावरती ताण पडत आहे अशी त्याच्यामध्ये अपडेट आहे आणि त्यांनी आत्मनिरीक्षण केलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद करावी। तर त्यांनी हे आत्मनिरीक्षण केलेलं आहे, अजून सरकारला अशी कोणती सूचना दिलेली नाही आहे। तर ही कालची जी अपडेट आहे तर अशा प्रकारे आपण त्या संदर्भात डिटेल माहिती घेतली। काही लाडक्या बहिणींना काही सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारे देखील अपडेट येत आहे, पण ही केस होती ती अशा प्रकारची असल्यामुळे जे हायकोर्ट आहे तर यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, निर्णय दिलेला नाही आहे, मत व्यक्त केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पण ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे लाडक्या बहीण योजनेवरती प्रश्न निर्माण होतो। परंतु मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही। तर या संदर्भात त्यांची देखील ट्विटरच्या पेजवरती घोषणा होईलच, आपण अपडेट घेतच आहोत। तर चुकीची माहिती अनेक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचत आहे, त्यासाठी आपण ही प्रॉपर माहिती दिलेली आहे। तर याचबरोबर मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे। साधारणतः लक्षात घ्या शनिवार रविवार 2 दिवसांमध्ये तरी हप्ते वितरणाचा GR येणार नाही आहे आणि हप्ते वितरण देखील होणार नाही, ही आताची महत्त्वाची अपडेट आहे। तर आपण सांगितलेलंच आहे की शासकीय पातळीवरती जे हालचाली असतील किंवा आर्थिक तरतूद करण्यासंदर्भातले प्रयत्न सुरू झालेले आहेत। साधारणतः पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला लाडक्या बहिणींना पाहायला मिळेल आणि लाभ वितरणाची घोषणा देखील त्यापुढील काही दिवसानंतर होणार आहे। सध्या तरी आज उद्या लक्षात घ्या 2 दिवस हप्ते वितरण होणार नाही आहे, हीच आताची अपडेट आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक घोषणा येत आहेत की ज्याच्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रित मिळत आहेत अशा प्रकारची देखील घोषणा होत आहे। 2 हप्ते मिळत असतील तर आनंदाचीच बातमी, पण अजून तरी लक्षात घ्या मिळालेल्या माहितीनुसार फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ लाडक्या बहिणींना येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। ज्यांची EKYC झालेली नाही आहे त्यांना लाभ येणार नाही आहे, ज्यांचं 61 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना लाभ येणार नाही आहे। कागदपत्र पडताळणी ही प्रोसेस कायम चालणारी आहे। याच्यामध्ये जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आत्ता आलं असेल तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता। तर अशा प्रकारचे हे निकष वारंवार वापरले जाणार आहेत। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।